नमस्कार. मी बाबा वेलापूरकर. आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज. अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव येथे मी माझे मित्र शफीक भाई पिंजारे यांच्याकडे गेलो. तेथे दुग्ध शर्करा योग जुळून आला. मी जाण्याच्या अगोदर तेथे दोन हस्ती उपस्थित होत्या. पहिली म्हणजे कवी डॉक्टर कांबळे, शेवगाव, राहणार सामनगाव. आणि दुसरे म्हणजे विद्रोही कवी आकाश उर्फ तुकाराम सुपारे, राहणार शेवगाव, हे उपस्थित होते. हा दुग्ध शर्करा योग त्यावेळेस जुळून आला, हे मात्र खरे. माझ्या मनामध्ये त्यांच्याविषयी आदर होता, कारण मी त्यांच्या कविता यापूर्वी ऐकल्या होत्या आणि ते समोर दिसताच माझी कविता ऐकण्याची मनीषा उंचवून आली. मी त्यांना कविता म्हणण्याचा आग्रह केला आणि माझ्या आग्रहाच्या विनंतीला मान देऊन त्यांनी माझ्या आग्रहाखातर माझ्यासाठी कविता सादर केल्या. ते मी तुम्हाला पुढे दाखवित आहे. आपण त्या पाहाव्या आणि त्याचा आस्वाद घ्यावा असं मला वाटतं. चला तर मग ऐकूया त्यांच्या कविता. नमस्ते, जय भीम, अस्सलाम वालेकुम. मी आकाश उर्फ तुकाराम सुपारे. माझ्या दोन कविता सादर करतो. छोट्याशा कविता आहेत. एका कवितेचं नाव आहे तिरंगा. मी माझ्याच मस्तीत जगत आलो. मी माझ्याच मस्तीत जगत आलो. चुकून मी माणसाच्या वस्तीत गेलो. मी माझ्याच वस्तीत जगत आलो. चुकून मी माणसाच्या वस्तीत गेलो. घरावर मला जाती द्वेषाची कुलपेच दिसली. घरावर मला जाती द्वेषाची कुलपेच दिसली. खिडकीच्या आत डोकावले असता मला माणसे दिसली. खिडकीच्या आत डोकावले असता मला माणसे दिसली. माणुसकी शून्य आयुष्य जगताना. आणि त्यांच्या घराच्या भिंती न्हाल्या होत्या. त्यांच्या घराच्या भिंती न्हाल्या होत्या लाल, पिवळ्या, निळ्या, हिरव्या रंगात. त्यांच्या घराच्या भिंती न्हाल्या होत्या लाल, पिवळ्या, हिरव्या, निळ्या रंगात. मला त्यांच्या तिरंगा कुठेच दिसला नाही. मला त्यांच्या तिरंगा कुठेच दिसला नाही. वा, छान, गुड. अजून एक दुसरी कविता सादर करतो. कवितेचा आशय खूप मोठा आहे. कविता खूप छोटी आहे आणि त्या कवितेच्या 4 ओळी मला 1.5 वर्षापूर्वी सुचल्या आणि मला पुढे काहीच सुचना झालं. मी बऱ्याच वेळेस लिहायला घेतली ती कविता. मला काही सुचायचं नाही, मी ठेवून द्यायचो. पण ती 4 ओळी मला खूप छळायच्या. मग एक दिवस मी ठरवलं कविता पूर्ण करायची आणि लिहायला घेतलं. त्या कवितेच्या 4 ओळी अशा आहेत. कवितेचं शीर्षक आहे माझ्या चितेवर. तर 4 ओळी अशा त्यात सांगतो. माझ्या चितेवर आता एकही अश्रू ढाळू नकोस. माझ्या चितेवर आता एकही अश्रू ढाळू नकोस. माझ्या मरणाचं सुतक पण पाळू नकोस. माझ्या चितेवर आता एकही अश्रू ढाळू नकोस. माझ्या मरणाचं सुतक पण पाळू नकोस. आणि जरी मी आज कळलं असेल तुला, तुझं भविष्य पण जाळू नकोस. ह्या 4 ओळी माझ्या खूप छळल्या मला. मी लिहायला घेतली. पुढच्या शब्द असे आहेत. क्षणभंगूर जिंदगी ओंझळीतल्या पाण्यासारखी. क्षणभंगूर जिंदगी ओंझळीतल्या पाण्यासारखी. आता डोळ्यातले पाणी घट्ट अडव. आता डोळ्यातले पाणी घट्ट अडव आणि तुझ्यातच तू सावित्रीबाई घडव. आता डोळ्यातले पाणी घट्ट अडव आणि तुझ्यातच तू सावित्रीबाई घडव.
त्याला जात धर्म वर्ण परंपरा यातलं काहीच सांगू नकोस. त्याला जात धर्म वर्ण परंपरा यातलं काहीच सांगू नकोस. त्याला ज्योती सावित्रीचा सार्वजनिक सत्य धर्म आवर्जून शिकव. बघ बघ कुठल्याही धर्मग्रंथापेक्षा एक ग्रंथ त्याला वाचायला दे. कुठल्याही धर्मग्रंथापेक्षा एक ग्रंथ त्याला वाचायला दे. तो ग्रंथ म्हणजे भारतीयांचा प्राण. तो ग्रंथ म्हणजे भारतीयांचा प्राण. तो ग्रंथ म्हणजे भारतीय संविधान. आणि वाह, तेव्हाच वाह, मला छान. आणि तेव्हाच मला वाटेल तुझ्यावर अभिमान. छान. बघ बघ शेवटचं सांगतो अजूनही एकदा. बघ शेवटचं सांगतो अजूनही एकदा. ज्या दिवशी मी मेलेला दिवस तुम्ही आनंद उत्सव म्हणून साजरी करणार. ज्या दिवशी मी मेलेला दिवस म्हणून तुम्ही आनंद उत्सव म्हणून साजरी करणार, त्या दिवशी मी समजून जाईन ह्या देशात मानवता कधीच मरत नाही. मरतात फक्त शरीर. माणसं कधीच मरत नाही. माणसं कधीच मरत नाही. वाह, छान. माणसं कधीच मरत वा नाही. वा वा छान 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 खूप छान छान. छान सर छान. काय मागू देवा तुला खूप हाताय झालो आहे. न्याय तुझा पाहून देवा थक्क जाम झालो आहे. छान. मी तुझं काहीच दिलं नाही पण तू दाता आहे जगाचा. आणि का कोपतो आहे सामावरी उगाचा. वा. जेव्हा संपतात प्रयत्न सारे तेव्हा तुझीच आठवण येते रे. आणि सांग अशा वेळी तुझे दया दातृत्व कुठे जाते. वा छान. वा 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 वा.